नमस्कार मित्रांनो, मी 22 तारखेला एक व्हिडिओ टाकलेला होता, की लाडक्या बहिणीला ₹4,500 मिळणार. काहींनी विश्वास ठेवला, काहींनी नाही ठेवला. काहींनी व्हिडिओ पाहिला, काहींनी पाहिला नाही. परंतु लाडक्या ताईंसाठी जो मी व्हिडिओ दिलेला होता 22 तारखेला, की लाडक्या बहिणीला ₹4,500 मकर संक्रांतीच्या अगोदर मिळणार. डिसेंबरच्या अगोदर पहिला हप्ता मिळेल, डिसेंबरच्या एंडिंगला पहिला हप्ता मिळेल व जानेवारीमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यामध्ये एकदाच ₹3,000 पडतील, असं आपण स्पष्ट केलेलं होतं. आणि मित्रांनो आणि लाडक्या ताईंनो, आपण बोललेला एकही शब्द खोटा ठरलेला नाही आहे. कारण मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा एक हप्ता डिसेंबर एंडिंगला महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे. उर्वरित जो ₹3,000चा हप्ता आहे, तो मकर संक्रांतीच्या अगोदर येईल असं आपण स्पष्ट केलेलं होतं आणि त्या गोष्टीवर ठाम होतो आणि आजही ठाम आहे आणि त्याबाबतच खूप छान अपडेट आलेले आहे. कारण मकर संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ₹3,000 जाणार आहेत. एक मोठी आनंदाची बातमी आज सर्व लाडक्या बहिणीला आपण देण्यासाठी व्हिडिओ घेतला. कारण जे आपण बोललेलं होतं ते बरोबर घडू लागलेलं आहे आणि जी माहिती आपण दिलेली होती ती योग्यच दिलेली होती आणि त्याची प्रचिती आता यायला सुरुवात झाली. कारण लवकरच याबाबत लाडक्या बहीण योजनेच्या निधीचा जी.आर. निघणार आहे. एकदाच 2 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहेत, तेही मकर संक्रांतीच्या अगोदर. आता खूप जण म्हणतील आचारसंहिता महानगरपालिकेची, परत जिल्हा परिषदेची निवडणूक लागली तर त्याची आचारसंहिता, या सर्व गोष्टीचा निपटारा राज्य सरकारकडून केला जाईल. निवडणूक आयोगाशी चर्चा करून यातून मार्ग काढून महिलांच्या खात्यात ₹3,000 सोडण्याची तयारी राज्य सरकारनं केलेली आहे. जो पहिला ₹1,500चा हप्ता पडला, तो पहिला पडलेला होता. आता डबल 2 हप्ते हे ₹3,000चे महिलांच्या खात्यात एकदाच जमा होणार आहेत. कारण ज्यावेळेस अधिवेशन चालू होतं, त्यावेळेस अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्याद्वारे जो निधी मंजूर करण्यात आला होता, तो निधी, त्यातील निधी हा आता लाडक्या बहीण योजनेसाठी वापरला जाणार आहे. आणि हा संपूर्ण निधी महिलांच्या खात्यात एकदाच ₹3,000 जमा करून महिलांना एक खुशखबर, आनंदाची बातमी निवडणुकीच्या पूर्वसंध्येवर व मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येवर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. त्यामुळं काहींनी आपला व्हिडिओ पाहिलेला नव्हता, परंतु आपण दिलेला व्हिडिओ अगदी बरोबरच होता आणि त्या पद्धतीने ₹1,500चा हप्ता डिसेंबरच्या एंडिंगला महिलांच्या खात्यात पडलेला आहे. आणि आता एकदाच ₹3,000 महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत. कारण त्याबाबतची प्रोसेस सुरू झालेली आहे. राज्य सरकारकडून लवकरच याबाबत जी.आर. काढला जाईल आणि लागलेच मकर संक्रांतीच्या अगोदर हे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जातील. कारण 15 तारखेला पर्यंत 14 तारखेला जरी मकर संक्रांत असली तर त्याच्या अगोदर ही सर्व प्रोसेस होऊन जाईल. त्याच्यानंतर मतदान, त्याच्यानंतर निकाल, काही गोष्टी असल्यामुळं हे सर्व पैसे महिलांच्या खात्यात मकर संक्रांतीच्या अगोदर एकदाच ₹3,000 जमा होतील. हीच एक अपडेट सर्व महिलांसाठी, सर्व मित्रांसाठी द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त महिलापर्यंत, मित्रापर्यंत, भावापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.